रसोईमध्ये आपले सर्वांचं स्वागत। माझ्याकडे ना भातात आपण जे टाकतो ना त्या बीन्सच्या शेंगा थोड्याशा शिल्लक राहिल्या होत्या, पण मी त्याचे दोन्हीकडचे बारीक शेंडे कापून घेतले। आता मी या तव्यावर थोडंसं थेंबभर तेल टाकून भाजणार आहे। त्यात भाजून घ्यायच्या खरपूस। ते बघा त्याला असे डाग पडलेत आणि ह्या त्वचेसाठी खूप चांगले आहेत। असं मुलींच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा असे छोटे छोटे काहीतरी डाग पडतात, असे नायटेसारखे किंवा काय, अशी हिवाळ्यात त्वचा अशी जाडसर होती, मग त्यासाठी ना हे भाकरी किंवा चपातीसोबत अशी सुक्की भाजी करून खायची। बीन्स असं म्हणतात त्याला, आणि कच्ची नाही करायची याची भाजी, अशी तव्यावर थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं। इकडं भांड्यात मी थोडंसं तेल टाकलं। आता या शेंगा बीन्स असं चांगलं भाजून झालं। हे बघा अगदी 2 मिनिटात वाफेवर होणारी भाजी आहे। आता मी तिकडं तेल टाकले। शेंगा आपण भांड्यात घालूया। थोडासा कोल्हापुरी मसाला, हळद, चवीपुरतं मीठ, धने पावडर, अगदी थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये, वाफेवर शिजण्यापुरतंच। तेव्हा एवढं आणि याला झाकण लावायचं। अशी सुक्की बीन्सची भाजी तयार। किती छान झाली बघा ती। अजिबात पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये, खूप छान झाली भाजी।